मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. टोल फ्री मुक्ती संघर्ष कायम. पुरंदरवासी टोल भरणार नाहीच. शासनाविरोधात घातला जागरण गोंधळ. जेजुरीच्या महामार्गावर आंदोलन. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीहून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965 या आळंदी पंढरपूर मार्गावरील तक्रारवाडी बेलसर येथील टोलनाका सक्तीने सुरू करण्याच्या प्रयत्नाविरोधात पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी सोमवारी जोरदार आंदोलन छेडले. पुरंदरवासी टोल भरणार नाहीच अशी ठाम भूमिका घेत शासनाविरोधात जागरण गोंधळ घालत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास बेलसर टोलनाक्याजवळ टोल फ्री संघर्ष समिती, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी हा टोलनाका स्वयंघोषित टोल फ्री असल्याचे जाहीर करत कोणत्याही परिस्थितीत टोल भरणारच नसल्याचा निर्धार कायम केला आहे. यावेळी संघर्ष समितीचे संदीप आप्पा जगताप, शिवराज छगडे, उमेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, आम आदमीचे दत्तात्रय गड, राष्ट्रवादी एसपीचे उपाध्यक्ष श्याम धुमाळ, निराळीतील सामाजिक कार्यकर्ते महेश जेदे, शिवसेना शिंदे गट विठ्ठलसेठ सोनवणे, रमेश लेंडे, पत्रकार प्रकाश खाडे, योगेश जगताप, बाळासाहेब सगडे, गणेश कुंभार, जिल्हा जिसा अध्यक्ष विकास पवार, अभिजित जगताप, माजी नगरसेवक रमेश बयास, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, जुनी जेजुरी मित्रमंडळ परिवार तसेच विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी टोल कंपनीच्या संचालकांना निवेदन देऊन पुरंदरवासियांकडून टोल भरलाच जाणार नसल्याचे अगदी स्पष्टपणे सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे आंदोलनात महिलांचा सहभाग नसतानाही महिला पोलिसांचा फौजफाटा उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलक कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने शासनाला आवाहन करत धार्मिक तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या महामार्गावरील टोल नाके कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. जेजुरीसारख्या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांची आर्थिक वेळवणूक होऊ नये, त्यामुळे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्वच टोल नाके बंद करून ते मार्ग टोलमुक्त करण्यात यावेत अशी मागणी संघर्ष समिती नेते संदीप आप्पा जगताप यांनी यावेळी केली. दरम्यान टोल नाका प्रश्नावर पुरंदर तालुक्यातील नागरिकांचा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसून असल्याने शासन याबाबत आता कोणती भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. आपले काय म्हणणे गाडी घेताना टॅक्स घेतो आणि कोण का भरायचा? कारण काय टोल भरायचा? आणि 12 रुपयाचा जो हिशोब आहे, 12 रुपयांनी 200 रुपये वर्षाला द्यायचे. का द्यायचे? तुम्ही 12,50,000 टाकलेला की खरोखर पेरूला बाजार नाही. शेतकरी पावसात नाही. अहो, करोड आला की माझा शेतकरी काम करत होता. आमचं म्हणजे बाकी काय नाही.